मंडळी, जर तुम्ही पुण्यात राहत असाल, नोकरी धंद्यासाठी किंवा शिक्षणासाठी पुण्यात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढचे 14 दिवस पुण्यात 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाहीये. हो, बरोबर ऐकले. पुण्यात कलम 37 लागू करण्यात आलंय आणि पुढचे 14 दिवस शहरात जमावबंदी असेल. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की असं काय झालंय की पुण्यात लॉकडाऊन लागलंय की काय, की दुसरं काही शिस्त आहे? तर घाबरू नका, कोणताही लॉकडाऊन लागलेला नाहीये. पण मग ही जमावबंदी नक्की कधीपासून लागू होणार आणि कधीपर्यंत असणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कशासाठी लागू करण्यात आलेली जमावबंदी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. तर मंडळी, सर्वात आधी तारीख आणि वेळ नीट लक्षात करून घ्या आणि नोट करून ठेवा. महाराष्ट्र पोलिसांच्या आदेशानुसार हा जमावबंदीचा नियम 21 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते 3 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच पूर्णपणे 14 दिवस लागू असणार आहे. संपूर्ण पुणे पोलीस आयुक्त क्षेत्राच्या हद्दीत हे आदेश लागू राहतील. पण हे असं अचानक कशामुळे, तर याचं उत्तर दिलंय पुणे पोलिसांच्या आयुक्त शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी. त्यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार या काळात पुण्यात अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे मोर्चे, धरणे, आंदोलन, बंद आणि उपोषण नियोजित करण्यात आले आहेत. तसंच याच काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. इतर काही महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत. पुण्याचा इतिहास तुम्हाला माहितच आहे. पुण्यातील मोर्चे असोत वा सण उत्सव, इथे गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. शहरात कोणताही कायदा किंवा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये, सार्वजनिक शांतता टिकून राहावी आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाने आधीच पाऊल उचलत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1), कलम 37(2) आणि कलम 37(3) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आता मुख्य मुद्दा, या 14 दिवसात नक्की कशावर बंदी असणार आहे. कारण न कळता काही अडकले तर थेट कारवाई होणार. त्यामुळे नियम कान देऊ नये का. पोलीस आयुक्तांच्या पूर्व परवानगीशिवाय 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाहीये. सभा घेणं, मिरवणूक काढणं यावर पूर्णपणे मनाई असेल. दगड, काठ्या, सळ्या, तलवारी, भाले, बंदुका, स्फोटक पदार्थ किंवा कोणत्याही प्रकारे दुसऱ्याला शारीरिक दुखापत पोहोचवू शकेल असं साधन बाळगण्यावर पूर्णपणे कडक बंदी आहे. कोणत्याही व्यक्तीचा, नेत्याचा किंवा चिन्हाचा पुतळा दाखवणे, पुतळा जाळणे किंवा आक्षेपार्ह पोस्टर्स आणि बॅनर्स लावणे यावर सक्त मनाई आहे. चिथावणीखोर घोषणा देणे, अश्लील किंवा आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे आणि सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता काही जण म्हणतील, मग सिक्युरिटी गार्ड्सने काठी बाळगायची सोडून द्यायची का? तर नाही. किंवा पोलिसांनी काय करायचं, तर पोलिसांनी यातून काही जणांना सूट दिली आहे. जसं की सरकारी कर्तव्यावर आलेले पोलीस आणि इतर शासकीय कर्मचारी, कर्तव्याचा भाग म्हणून शस्त्र बाळगण्यास अधिकृत असलेले अधिकारी आणि 3.5 म्हणजे 3.5 फूट लांबीपर्यंतची काठी बाळगणारे खासगी सिक्युरिटी गार्ड सुद्धा किंवा पहारेकरी यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग पॉइंट, ज्याचा थेट संबंध आजच्या जनरेशनशी आहे. पोलिसांच्या या आदेशात एक खास तरतूद जोडण्यात आली आहे. ती आपल्या रील बनवणाऱ्यांनी नीट ऐकायला हवी. आजकाल काय होतंय, गल्ली गल्लीतली भाईगिरी दाखवायची, हातात कोयते किंवा पिस्तूल घेऊन गाणी लावून रील्स बनवायच्या, दहशत पसरवायची, सोशल मीडियावर धमक्या द्यायच्या किंवा गुन्हेगारीचं कौतुक करायचं. पोलिसांनी यावर डायरेक्ट रेड सिग्नल दिलाय. जर या 14 दिवसात किंवा त्यानंतर देखील तुम्ही रील्स बनवून समाजात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, प्रक्षोभक किंवा चिथावणीखोर कंटेंट पोस्ट केला, तर पुणे पोलीस तुम्हाला थेट स्टार बनवतील. म्हणजेच तुमच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आता बऱ्याच लोकांना वाटतं की 3 ऑगस्ट संपलं की विषय संपला, मग आपल्याला कोणी हात लावू शकत नाही. तर मंडळी, इथंच तुमचा भ्रम निर्माण होतो. पोलिसांनी आदेशात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे. 3 ऑगस्टला 14 दिवसांची मुदत संपली तरी सुद्धा ज्या लोकांनी या कालावधीत नियमांचा भंग केला असेल त्यांच्यावरती कारवाई थांबणार नाहीये. म्हणजे काय, तर 3 ऑगस्ट नंतरही तुमच्या विरोधात तपास, कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक कार्यवाही सुरूच राहील. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 135 अन्वये ही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आदेश संपले की आपण सेफ या गैरसमजात कोणीही राहू नका. तर मंडळी, सोप्या भाषेत सांगायचं तर पुणे पोलिसांनी शहरात शांतता राहावी, कोणत्या सणादरम्यान किंवा आंदोलनादरम्यान अनुचित असा प्रकार घडू नये यासाठी ही पूर्व काळजी घेतलेली आहे. पुणे हे सुसंस्कृत विद्येचं आणि संस्कृतीचं माहेरघर मानलं जातं.
त्यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था राखणं हे केवळ पोलिसांनीच नाही तर प्रत्येक पुणेकरांची जबाबदारी आहे. तुम्हाला या जमावबंदीवर काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107